नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे मधुभाऊ आता सुभेदारांच्या घरी राहत असल्यामुळे आता सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो. ज्या काही चुका आधी पूर्णाजीकडून घडलेल्या असतात त्या चुका आता सुधारण्याचं काम पूर्णाजी करत असते. तर इथे तिने मधुभाऊंना आता व्याहींचा मान दिलेला असतो आणि त्याच अधिकाराने इथे पूर्णाजी आता त्यांचा पाहुणचार अगदी व्यवस्थितरित्या करत असते. तर इथे पूर्णाजीने सांगितलेलं असतं की मधुभाऊ, तुम्ही सायलीचे मानसपिता आहात. मानसपिता फक्त बोलण्यापुरतं, तुम्ही तर तिला लहानाचं मोठं केलंय. तुम्ही तिला वाढवले, इतके चांगले संस्कार दिलेले आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही सायलीचे वडील या अधिकाराने इथे आता 4 दिवस दिवाळीचे आमच्याबरोबर राहाल ना. तेव्हा इथे मधुभाऊ आता पूर्णाजीच्या सांगण्यावरून राहायला तयार होतात. तर इथे आता मधुभाऊंबरोबर सगळ्यांची चांगली गट्टी जमलेली असते. तर इथे आता अर्जुनच्या लहानपणीच्या आठवणी, तन्वीच्या लहानपणीच्या आठवणी, त्याचबरोबर अश्विन, अस्मिता या सगळ्यांच्या आठवणी निघतात आणि तेव्हा इथे आता मधुभाऊंना सगळ्यांचे फोटो लहानपणीचे पूर्णाजी दाखवायला सांगते. पूर्णाजीचं लक्ष जातं. ती म्हणत असते की अश्विन, मागच्या वेळेला माझा, त्याचबरोबर अर्जुन आणि तन्वी आमच्या तिघांचा जो फोटो होता तो तिथून काढला होता. तो फोटो अजून लावला नाहीत का? तेव्हा अश्विन म्हणतो की पूर्णाजी, तिथला खिळा पडलेला आहे, तर आपल्याला थोडं बाजूला आता खिळा दुसरा ठोकावा लागेल आणि मग तो फोटो आपल्याला तिथे फिक्स करावा लागेल. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मधुभाऊ, तो फोटो तुम्ही बघितला नाहीत ना, त्याच्यामध्ये अर्जुनसुद्धा लहानपणीचा आहे आणि त्याचबरोबर तन्वीसुद्धा आहे. तुम्हाला तर तन्वी माहितीच असेल, असं पूर्णाजी म्हणते. आणि जेव्हा तो फोटो पूर्णाजी मधुभाऊंना दाखवते तेव्हा खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो आणि ते सत्य म्हणजे इथे मधुभाऊ आता तो फोटो बघतात तेव्हा मधुभाऊ पूर्णाजीला सांगतात की जो फोटो तुम्ही तन्वीचा लहानपणीचा मला दाखवलेला आहे, जो की प्रियाचा आहे, पण तो फोटो प्रियाचा नसून तो लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटो आहे. तेव्हा इथे आता खूप मोठं सत्य हे पूर्णाजीला कळणार असतं आणि त्याच्यावरून हे सिद्ध होणार असतं की लहानपणीची तन्वी म्हणजे प्रिया नसून लहानपणीची तन्वी ही सायली आहे. आणि त्याचबरोबर आता खूप मोठा धमाका होणार आहे. तर इथे महिपत आणि त्याचबरोबर साक्षी या दोघांना कळून चुकलेलं असतं की आता अर्जुन हा मधुभाऊंची केस पुन्हा एकदा कोर्टामध्ये लढणार आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणार. तेव्हा इथे आता महिपतने एक प्लॅन केलेला असतो. तो साक्षीला म्हणत असतो की आता या सगळ्यातून तुला कसं बाहेर काढायचं ना, याचा मी प्लॅन केलेला आहे. आता त्या सुभेदारांवरती असा बॉम्ब टाकतो ना की त्यांना कळून चुकेल की त्या अर्जुनने कुणाबरोबर पंगा घेतलेला आहे ते. तेव्हा इथे साक्षी म्हणते की अण्णा, तुम्ही काय करणार आहात? तेव्हा इथे महिपत म्हणतो, योग्य वेळ आल्यानंतर तुला कळेलच की मी काय प्लॅन तयार केलेला आहे. तर इथे महिपतने असा प्लॅन तयार केलेला असतो की विलासचा खून हा साक्षीने केलेला असतो आणि त्यामुळे इथे अर्जुन आता पुढच्या वेळेला हे सिद्ध करेल की विलासचा खून हा साक्षीनेच केला होता. त्याच्या आधीच इथे आता आपण तयारी करायची, सगळा आळ आपण त्या प्रियावरती टाकायचा. तर त्यावेळेला ती तिसरी व्यक्ती जी तिथे होती, जिने पिस्तूलवरचे फिंगरप्रिंट्स पुसले होते, ती तिसरी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती प्रिया मधुकरच आहे. तर इथे त्या प्रियाने हे सगळं केले असा आळ आपण तिच्यावरती घेऊया आणि तिला विलास मर्डर केसमध्ये आपण अडकवूया, असा महिपतने प्लॅन केलेला असतो. तर इथे आता मधुभाऊ जेव्हा तो फोटो बघतात, जो की लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटो आहे, ते बघितल्यानंतर मधुभाऊ आता पूर्णाजीला कसं पटवून देतात की तो फोटो हा प्रियाचा नाही तर सायलीचा आहे. हे सत्य मधुभाऊ पूर्णाजीला कसं सांगतात. त्याचबरोबर जेव्हा महिपत आता असा आरोप करतो की विलासचा खून हा नक्की साक्षी शिखरेने नाही तर प्रिया मधुकर याने केलेला आहे, तेव्हा इथे अर्जुनची रिॲक्शन काय असते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता मधुभाऊ त्याचबरोबर पूर्णाजी, अर्जुन, सायली सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा पूर्णाजी आता जुन्या गोष्टी काढते आणि इथे लहानपणी सगळेजण कसे होते, त्यांचे स्वभाव कसे होते, त्या गमती जमती आता मधुभाऊंना सांगत असते. तेव्हा इथे आता सगळ्यांचे फोटो मधुभाऊंना इथे पूर्णाजी दाखवायला सांगते. पूर्णाजीचं लक्ष भिंतीकडे जातं. त्या ठिकाणी पूर्णाजीचा आणि अर्जुन आणि तन्वीचा, लहानपणीच्या तन्वीचा फोटो असतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अश्विन, अरे आमच्या तिघांचा फोटो अजून तिथे तू फिक्स केला नाहीस का?
तेव्हा अश्विन म्हणतो की नाही पूर्णाजी, आता तिथला खिळा पडलेला आहे, आपल्याला दुसऱ्या ठिकाणी तो फोटो फिक्स करावा लागेल, म्हणून तो मी नाही केला आहे. तर इथे मधुभाऊ जेव्हा स्टोरूममध्ये गेलेले असतात तेव्हा त्यांनी तो फोटो बघितलेला असतो, पण तो अर्धवट असतो. त्याच्यामध्ये लहानपणीची तन्वी असते, हा फोटो त्यांनी बघितलेला नसतो. पण इथे आता नियतीच्या मनामध्ये वेगळा खेळ आलेला असतो, तो म्हणजे असा की आता खरी तन्वी कोण आहे हे मधुभाऊंच्या तोंडूनच पूर्णाजी त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार कुटुंबाला कळणार असतं. तेव्हा इथे आता लहानपणी तन्वी कशी दिसायची हे तुम्हाला तर मधुभाऊ माहितीच असेल ना. तन्वी ही खूपच जास्त साधी भोळी होती. अर्जुनच्या सतत मागे पुढे करायची अगदी लहानपणापासूनच आणि त्याच्याबरोबरच खेळायची. तेव्हा ते दोघंजणं लहानापासूनच एकत्र लहानाचे मोठे झालेत. तेव्हा इथे आता जे गुण मला लहानपणीच्या तन्वीमध्ये दिसायचे ना, तेच गुण मला सायलीमध्ये दिसतात. म्हणजे जर माझी तन्वी मोठी झाल्यानंतर कशी असती तर ती सायलीसारखी असती असं मला वाटत होतं. पण जेव्हा मला कळलं की आमची तन्वी म्हणजे प्रिया आहे तेव्हा आम्हाला थोडा धक्काच बसला होता. पण तरीसुद्धा लहानपणीचे गुण मोठेपणीसुद्धा राहतात असं तर काही नसतं. तेव्हा इथे प्रियाचे गुण थोडे बदललेले आहेत असं सुद्धा पूर्णाजी म्हणत असते. तेव्हा इथे लहानपणीची तन्वी तुम्हाला तर माहितीच आहे कशी होती. मधुभाऊ म्हणतात की नक्कीच मी तर तिला बघितलेलीच आहे, कारण तेव्हा प्रिया आमच्याकडे आली होती तेव्हा ती 4 वर्षांची होती. तेव्हा सायली म्हणते की हो, ती 4 वर्षांची होती, हो ना मधुभाऊ. तेव्हा पूर्णाजी म्हणते पण जेव्हा तन्वीचा अपघात झाला होता तेव्हा ती 6 वर्षांची होती. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, जेव्हा प्रिया आमच्याकडे आली होती तेव्हा ती 4 वर्षांची होती. तेव्हा इथे आता सगळ्यांना प्रश्न पडतो की असं कसं. त्यानंतर इथे आता पूर्णाजी म्हणत असते की अश्विन, तो आमच्या तिघांचा फोटो एकदा तू मधुभाऊंना दाखवतोस का. तेव्हा अश्विन म्हणतो हो, मी लगेच आणतो. तेव्हा स्टोरूममधून आता अश्विन तो फोटो घेऊन येतो आणि पूर्णाजी म्हणते ही बघा, ही आहे माझी लहानपणीची तन्वी आणि ती 6 वर्षांचीच होती जेव्हा ती आमच्यापासून दूर झाली होती आणि तुमच्याकडे आली होती. तेव्हा मधुभाऊ म्हणतात तुम्ही कुणाबद्दल बोलताय, तुम्ही या फोटोबद्दल बोलताय का. तेव्हा पूर्णाजी म्हणते हो, हीच तर आहे ना तन्वी. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, ही तर माझी साऊ आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे का, ही माझी साऊ आहे लहानपणीची. तेव्हा इथे आता पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो. पूर्णाजी म्हणते की नाही, ही तुमची सायली कशी असेल, अहो ही तर आमच्या लहानपणीची तन्वी आहे, जी प्रिया आहे तुमची. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात नाही नाही अन्नपूर्णा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. अहो मी सायलीला ओळखणार नाही का, ही तर आमची साऊ आहे लहानपणीची, मी तिला बघितलं आहे ना. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते हे काय बोलताय तुम्ही, तुमचा काही गोंधळच झालेला नाही आहे ना प्रिया आणि सायलीमध्ये. मधुभाऊ म्हणतात अजिबात नाही, लहानपणीची प्रिया ही वेगळी दिसायची, ही तर माझी साऊ आहे, मी तिला कसं काय विसरेन. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते तुम्ही खरं बोलताय का. मधुभाऊ म्हणतात नक्कीच, जेव्हा ती मला सापडली होती तेव्हा अगदी ती अशीच दिसत होती. त्यानंतरला जेव्हा ती थोडी मोठी झाली तेव्हाचा सुद्धा मी तिचा एक फोटो काढून ठेवलेला आहे, जेव्हा ती 9-10 वर्षांची आहे तेव्हाचा सुद्धा फोटो माझ्याकडे आहे आणि आता तर सायली तुमच्या समोर आहे. तेव्हा इथे आता संपूर्ण सुभेदार हे खूपच जास्त विचारात पडलेले असतात की नक्की आता मधुभाऊ जे सांगतायत ते खरं आहे की जी प्रिया मधुकर आहे तीच आमची खरी तन्वी आहे, असा विचार आता इथे करत बसलेले असतात. पण आता मधुभाऊनी सगळ्यांना समजावून सांगितलेलं असतं की फोटोमध्ये तुम्ही जी मुलगी मला दाखवलीत ती माझी साऊच आहे, ती प्रिया नाही आहे, प्रिया ही वेगळी दिसायची. त्यानंतरला इथे आता सगळेजण त्या गोष्टीचा विचार करत असतात. मधुभाऊ म्हणतात तुमचा जर विश्वास बसत नसेल तर मी तुम्हाला आश्रमामध्ये काही फोटो आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो. मी त्यांच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी ठेवलेल्या आहेत, सगळ्यांचं जे काही नाव वगैरे आहे ते सगळं मी रजिस्टरमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यांचे वयसुद्धा आहेत आणि त्यांचे फोटोसुद्धा आहेत जे लहानपणी मी आठवण म्हणून काढून ठेवलेले आहेत. तेव्हा इथे आता सगळेजण म्हणतात की ठीक आहे, आम्हाला ते फोटोज वगैरे बघायला नक्कीच आवडतील. तेव्हा इथे आता पूर्णाजीला खूप जास्त आनंदसुद्धा झालेला असतो. जर माझी लहानपणीची तन्वी सायली असेल तर आम्हाला नक्कीच आवडेल असं सगळ्यांनाच वाटत असतं. तर इथे आता महिपतने खूप मोठा प्लॅन केलेला असतो, कारण साक्षी आता मर्डर केसमध्ये पूर्णपणे फसणार असते. आता मधुभाऊंना जामिनावरती तर अर्जुनने सोडवलेलं असतं, आता त्यांना निर्दोष सिद्ध करायला कितीसा वेळ अर्जुनला लागणार आहे असं साक्षीला वाटत असतं. आता मी जेलमध्ये जाणार खडी फोडायला कायमची, असं तिने मनामध्ये ठरवलेलं असतं. तेव्हा इथे महिपत म्हणतो की आता सुभेदारांच्या घरी असा बॉम्ब फोडणार आहे की सगळी केस मी बदलून टाकणार आहे. तेव्हा साक्षी म्हणते अण्णा तुम्ही काय करणार आहात.
असतात तेव्हा महिपत म्हणत असतो की हे बघ, तुला विलासचा खून करताना फक्त कुणी बघितलं आहे तर फक्त तुला त्या मधुभाऊंनी बघितलं आहे, त्याचबरोबर प्रियाने बघितलं आहे. मग आता तिथे तिसरी व्यक्ती कोण होती तर ती प्रियाच होती. तू तिथे होतीस की नव्हतीस अजून हे कोर्टामध्ये सिद्ध झालेलं नाही आहे. त्यामुळे आता आपण एक काम करूया, त्या प्रियाला या सगळ्या प्रकरणामध्ये आपण अडकवूया, सगळा आळ तिच्यावरती लोटूया की पैशांसाठी या प्रियाने त्या विलासचा खून केला होता. कारण तिला ते सगळे पैसे हवे होते आणि मधुभाऊ नकार देत होते, म्हणून प्रियाने विलासवरती गोळी चालवली आणि मधुभाऊंच्या डोक्यामध्ये ती फुलदाणी मारली आणि ते सगळे पैसे चोरण्याचा तिने प्रयत्न केला. आपण असा सगळा आळ तिच्यावरती टाकून मोकळे होऊया. तसंही सगळ्यांनाच माहिती आहे, त्या अर्जुन सालीला तर माहितीच आहे की प्रिया पैशांची किती लालची आहे. ते सगळेजण लगेच तिच्यावरती केलेला आरोप आता खरा मानतील. तेव्हा आपण त्याच्यातून तुला बाहेर काढूया आणि या प्रकरणामध्ये त्या प्रियालाच आपण फसवूया, असं आता महिपतने प्लॅन केलेला असतो. तेव्हा इथे साक्षीला खूप आनंद होतो. ती म्हणत असते की ठीक आहे, आता अर्जुन पुढच्या वेळेला कोर्टाची तारीख घेईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये प्रिया मधुकरला या प्रकरणामध्ये अडकवूया आणि त्यासाठी आता आपण असे पुरावे गोळा करू की ही आपल्याकडून सुद्धा पैसे उकळत होती आणि त्या विलासकडून सुद्धा. कारण आश्रमामध्ये विलासला प्रियाच घेऊन गेली होती हे सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा खरी गुन्हेगार ही प्रिया आहे, याच्यावरती सगळ्यांचा विश्वास बसेल असं साक्षी आता महिपतला सांगते. आणि त्यासाठी प्रियाला फसवण्याचे आता महिपत आणि साक्षीने चांगले पुरावे गोळा केलेले असतात आणि प्लॅनसुद्धा केलेला असतो. तर इथे अर्जुनसुद्धा आता पुरावे गोळा करत असतो की मधुभाऊंना जामिनावरती तर सोडवलेलं आहे, पण आता त्यांना मला निर्दोष सिद्ध करायचं आहे. आणि या गोष्टीचा सुद्धा शोध सुरू झालेला असतो की खरी तन्वी कोण, प्रिया मधुकर ही खरी तन्वी आहे की सायली. आणि त्यासाठीचे जे काही पुरावे आहेत ते आता मधुभाऊ अर्जुनला दाखवणार असतात आणि त्यावरून मग खूप मोठ्या सत्याचा उलगडा असा होणार असतो की खरी तन्वी ही सायलीच आहे हे सगळ्यांना लवकरच कळणार असतं.